नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर म्हणजे श. श आहे शास्त्राचा, भारतीय संस्कृतीचं महत्त्व समजून घेण्याचा. गणेश जन्माची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती असते. साक्षात आदिशक्ती असणाऱ्या पार्वतीने स्वतःच्या अंगावरच्या उठण्यापासून म्हणजे सुगंधी वनस्पतींचं चूर्ण आणि मुलतानी मातीच्या मिश्रणापासून गणेशाची मूर्ती बनवली आणि स्वतःच्या शक्ती सामर्थ्याने त्यात जीव ओतला. पार्थिव गणेशाची मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा आपण हजारो वर्षांपासून सांभाळलेली आहे. पण प्रत्येक प्रथा परंपरेमागे काहीतरी शास्त्र असतंच. पृथ्वीपासून जलतत्वापर्यंतचा हा प्रवास आपल्या शरीरातही होत असतो आणि म्हणूनच गणेशोत्सवानंतर येणाऱ्या 15 दिवसांच्या पितृपक्षात आपल्याला शरीरातील जलतत्वावर काम करण्याची संधी असते. आरोग्यशास्त्रानुसार विचार केला तर युरिनरी ब्लॅडर, पुरुषांमधली प्रोस्टेट ग्लँड, स्त्रियांमधलं गर्भाशय, ओव्हरीज वगैरे जलतत्वाशी संबंधित अवयव हे ओटीपोटात असतात. आणि योगशास्त्रानुसार जलतत्वाचं स्वाधिष्ठान चक्र सुद्धा बरोबर याच ठिकाणी असतं. भारतीय शास्त्र सांगतं, भूतकाळाच्या दलदलीतून बाहेर पडून आयुष्याकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करण्याचा, उपासना करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. क्षणभर विचार करून पहा, भूतकाळ म्हणजे जसं आपलं आजवरचं आयुष्य तसंच आपले पूर्वजही, आणि भविष्यकाळ म्हणजे आपलं यापुढचं आयुष्य आणि आपली पुढची पिढी. असं म्हटलं तर ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण आपल्या भविष्याची स्वप्न पाहतो आहोत, त्यांची आठवण राहावी या हेतूने भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्षाची योजना केलेली असते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण वेस्टर्न कल्चरमध्ये सुद्धा याच सुमाराला हॅलोवीन साजरा करतात आणि त्यांच्याही मते पूर्वजांबरोबर कनेक्ट होण्याची ती एक संधी असते. तेव्हा शरीराने आपल्याबरोबर नसले तरी ज्यांचं मार्गदर्शन आणि शिकवण आपल्यासोबत कायम आहे, त्या आपल्या वाडवडिलांना, आप्तजनांना, गुरुजनांना स्मरण करणं, त्यांना आपल्याकडून अपेक्षित असणाऱ्या 4 चांगल्या गोष्टी करणं, गरज असणाऱ्याला मदत करणं, दान देणं, जनता जनार्दनाची जमेल तेवढी सेवा करणं, हे या 15 दिवसात करायला काय हरकत आहे? भारतीय संस्कृतीमधील प्रथा परंपरेमागचं विज्ञान जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.